नमस्कार मित्रांनो, आता फ्लिपकार्ट आणि SBI बँकेद्वारे एक को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे। त्याविषयीच मी तुम्हाला A to Z माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 7.5% पर्यंत या ठिकाणी कॅशबॅक या क्रेडिट कार्डवर भेटणार आहे। सोबतच बरेचसे बेनिफिट आहेत, त्याविषयीच मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे आणि SBI फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डसाठी अप्लाय कसं करायचं याची पण इन्फो देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी फ्लिपकार्ट ॲपवर यायचं आहे। या ॲपवर आल्यानंतर खाली जे आयकॉन दिसत आहेत त्यामधील अकाउंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। त्यामध्ये तुम्हाला फायनान्स ऑप्शन्समध्ये फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्ड हे जे नवीन ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी बघा फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्ड गेट 1250 वाउचर आणि अप टू 7.5% कॅशबॅक असं या ठिकाणी दिलेलं आहे। यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे नवीन एक पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्लिपकार्ट आणि SBI बँकेद्वारे को ब्रँडेड स्वरूपात हे क्रेडिट कार्ड हे लॉन्च केलेले आहे। याविषयी आता आपण माहिती बघूया। या ठिकाणी बघा पहिल्यांदा सांगितलं आहे सेव्ह 64,000 प्लस ॲन्युअली आणि गेट जॉइनिंग वाउचर वर्थ 1250 रुपये। म्हणजे बघा तुम्ही जर फ्लिपकार्ट आणि SBI क्रेडिट कार्ड जर वापरलं तर तुम्ही ॲन्युअली म्हणजे वर्षाला 64,000 रुपयापर्यंत सेव्ह या ठिकाणी करू शकणार आहात। सोबतच या ठिकाणी तुम्हाला जॉइनिंग वाउचर म्हणून 1250 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत। त्याचबरोबर बघा या प्रकारचे नवीन क्रेडिट कार्ड आहे, याची पूर्ण तुम्ही फोटो या ठिकाणी बघू शकता। सोबतच बघा या ठिकाणी किती कॅशबॅक दिले जाणार याची पण माहिती ते दिलेली आहे। यामध्ये सुरुवातीलाच बघा 5% कॅशबॅक ऑन फ्लिपकार्ट मिनिट्स आणि ग्रोसरी अँड मोर। म्हणजे फ्लिपकार्टवर तुम्ही जर काही बाय केलं किंवा ग्रोसरी बाय केली तर तुम्हाला 5% कॅशबॅक या ठिकाणी भेटणार आहे। सोबतच 7.5% कॅशबॅक हे तुम्हाला मिंत्रावर भेटणार आहे। म्हणजे मिंत्रावरून तुम्ही जर शॉपिंग केली तर तुम्हाला या ठिकाणी 7.5% कॅशबॅक दिले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला क्लिअर ट्रिपवर 5% कॅशबॅक हे भेटणार आहे। सोबतच 4% कॅशबॅक हे नेटमेट्स, PVR, उबर आणि झोमॅटो यांच्या जर तुम्ही सेवा वापरल्या तर तुम्हाला 4% कॅशबॅक हे दिले जाणार आहे। सोबतच इथं खाली सांगितलं आहे अप टू 4,000 कॅशबॅक पर क्वार्टर ऑन ईच प्लॅटफॉर्म। म्हणजे जे काही प्लॅटफॉर्म SBI फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड सोबत लिंक आहेत या सर्व प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अप टू 4,000 कॅशबॅक हे दिले जाणार आहे। त्यामुळे बघा मोठ्या प्रमाणात कॅशबॅक आहे, त्यामुळे तुमच्यासाठी नक्कीच एक चांगली गोष्ट आहे। सोबतच बघा आता खाली काय सांगितलं आहे त्याची माहिती घेऊया। तर बघा फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्डचा तुम्ही जर वापर केला आणि कुठे स्पेंडिंग केली तर तुम्हाला 1% कॅशबॅक पूर्ण स्पेंडिंगवर दिलं जाणार आहे। इथे बघा स्पष्टपणे सांगितलं आहे 1% अनलिमिटेड कॅशबॅक ऑन ऑल अदर स्पेंड्स। म्हणजे इतर कोणतेही जे स्पेंडिंग आहे त्यावर तुम्हाला 1% कॅशबॅक हे 100% भेटणारच आहे। सोबतच तुम्ही जर या कार्डचा वापर करून फ्यूल जर तुमच्या गाडीत भरलं तर तुम्हाला 1% वेवर ऑन फ्यूल सरचार्ज हे तुम्हाला भेटणार आहे। पण यामध्ये एक अट आहे, ती म्हणजे अप टू 400 रुपये पर मंथ एवढंच तुम्हाला सरचार्ज या ठिकाणी दिलं जाणार आहे। सोबतच या फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्डमध्ये जॉइनिंग बेनिफिट हे देखील दिले जाणार आहेत। त्यामध्ये सुरुवातीला आहे 750 रुपये फ्लिपकार्ट गिफ्ट कार्ड हे तुम्हाला भेटणार आहे। सोबतच 500 रुपयाचं क्लिअर ट्रिप वाउचर हे देखील तुम्हाला दिलं जाणार आहे। त्यामुळे जॉइनिंगसाठी पण तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि कार्ड वापरण्यासाठी पण तुम्हाला बरेचसे कॅशबॅक आणि पैसे हे दिले जाणार आहेत। आता या ठिकाणी बघा अप्लायच्या स्टेप दिलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला शेवटी स्वतः करून दाखवणार आहे, ते आपण नंतर बघूया। त्या अगोदर आपण ही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर बघा इथं क्लिअर ट्रिप अंतर्गत तुम्हाला 20% डिस्काउंट या ठिकाणी हॉटेल्सवर भेटणार आहे। सोबतच 10% डिस्काउंट हे तुम्हाला बसेसवर भेटणार आणि 7% डिस्काउंट हे तुम्हाला फ्लाईटवर भेटणार आहेत। परंतु बघा हे सर्व क्लिअर ट्रिप अंतर्गत असणार आहे आणि ॲडिशनल 5% कॅशबॅक हे देखील तुम्हाला यामध्ये भेटणार आहे। आता आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया, ती म्हणजे जॉइनिंग अँड रिन्युअल फी। तर बघा या क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 500 रुपयाची जॉइनिंग फी द्यावी लागणार आहे। यासोबतच रिन्युअलची जी काही फी आहे ती देखील 500 रुपये आहे। परंतु बघा यामध्ये तुम्ही जर प्रत्येक वर्षाला 3.5 लाख पर इयरली स्पेंडिंग जर केली तर तुम्हाला रिन्युअल फीमध्ये काही वेवर भेटणार आहे। ते म्हणजे 500 रुपये जी काही तुमची रिन्युअल फी होती ती तुम्हाला भरायची गरज नाही आहे। त्यामुळे नक्कीच ही एक चांगली गोष्ट आहे।
सोबतच आता आपण फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे ते माहिती घेऊया। तर बघा, हू कॅन अप्लाय फॉर दी कार्ड, म्हणजे या ठिकाणी बघा काय विचारलं आहे, यासाठी इलिजिबिलिटी नक्की काय आहे तेच या ठिकाणी विचारलेलं आहे। तर बघा, मिनिमम यासाठी इन्कम ही तुमची 20,000 रुपये असणं हे आवश्यक आहे। तुम्ही जर सॅलरीड इंडिव्हिज्युअल असाल, म्हणजे तुम्ही कुठे नोकरी करत असाल, तर तुमचा पगार हा 20,000पेक्षा जास्त असणं आवश्यक आहे। आणि तुम्ही जर सेल्फ एम्प्लॉईड असाल तर तुमची इन्कम ही 30,000 रुपयापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे। सोबतच इथे एज पण दिलेली आहे, त्यामध्ये नोकरी करणाऱ्यांसाठी 21 ते 60 वर्षाची एज लिमिट आहे आणि सेल्फ एम्प्लॉईडसाठी 25 ते 65 वर्षाची एज लिमिट या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा, या प्रकारचे 2 इलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी होत्या इन्कम आणि एजच्या, त्या तुम्ही या ठिकाणी सविस्तररित्या पाहू शकता। त्यासोबतच या ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन्स, अप्लाय, विन, ऑफर याची पूर्ण कंडिशन या ठिकाणी दिलेली आहे, त्या तुम्ही या ठिकाणी या लिंकवर जाऊन वाचू शकता। टर्म्स आणि कंडिशन आहेत, त्या तुम्ही या ठिकाणी लिंकवर जाऊन फ्लिपकार्टच्या माध्यमातून पूर्ण माहिती घेऊ शकता। सोबतच या क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करत असताना काही प्रॉब्लेम आला किंवा काही तुम्हाला जर अडचणी असतील तर तुम्ही या SBI क्रेडिट कार्डच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून या ठिकाणी तुम्ही तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सांगू शकता आणि तुमचा प्रॉब्लेम हा तुम्ही दूर करू शकता। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारची ही फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्डची माहिती होती। आता आपण या ठिकाणी डायरेक्ट ऑनलाईन स्वरूपात अप्लाय कसं करायचं त्याची माहिती घेणार आहोत। तर बघा, यामध्ये या पेजवर आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी अप्लाय नाव हे जे बटन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाय नाव जे बटन आहे त्या ठिकाणी खाली दिलेलं आहे, त्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडंसं लोडिंग घेईल, त्यानंतर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल। इथे तुम्ही थोडंसं वेट करू शकता। इथे पर्सनल डिटेल्स तुम्हाला लिहायचे आहे, म्हणजे तुमची जी काही पर्सनल डिटेल्स आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे। यामध्ये सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबर, नंतर ईमेल ॲड्रेस, नंतर तुमचं नाव, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम हे सर्व भरायचं आहे। सोबतच तुमच्या आईचे पहिले नाव या ठिकाणी टाकायचे आहे। याचबरोबर युअर पॅन डिटेल्समध्ये तुमचा पॅन नंबर आणि डेट ऑफ बर्थ ही तुम्हाला टाकून घ्यायची आहे। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे। पूर्ण माहिती भरून झाली की नंतर मग खाली जो आय हेअरबाय डिक्लेअर यावर तुम्हाला टिक करायचं आहे। टिक केल्यानंतर डायरेक्ट नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी अशा प्रकारे फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्डसाठी ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल। यामध्ये तुम्हाला जी काही माहिती विचारली जाईल ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे। पर्सनल डिटेल्स सोबत तुमचं पॅन डिटेल्स विचारली जाईल, ॲड्रेस विचारला जाईल, तुमचं बँक अकाउंट हे सर्व विचारलं जाईल, ते तुम्हाला बरोबर भरून घ्यायचं आहे। जर माहिती चुकली तर नंतर प्रॉब्लेम येतो, व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमचं जे काही क्रेडिट कार्ड आहे ते रिजेक्ट होऊ शकतं। त्यामुळे तुम्ही जी काही माहिती टाकत आहात ती ॲक्युरेट टाका, जेणेकरून पुढे कोणत्याही स्वरूपाची अडचणही येणार नाही। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही फ्लिपकार्ट SBI क्रेडिट कार्डसाठी अप्लाय हे करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, सोबतच तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच माहिती मराठीमधून मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।